गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेवरून मनसे आणि त्यांच्यामध्ये जुंपली आहे। सदावर्तेंच्या सुरक्षेसाठी सरकार महिन्याला 20 लाख रुपयांचा खर्च का करतंय? सदावर्ते सरकारचे जावई आहेत का, असा सवाल मनसेनं केलेला आहे। दोन्हींकडून काय वाद आणि प्रतिवाद सुरू आहे, बघूया एक रिपोर्ट। सदावर्तेंच्या सुरक्षेवर महिन्याला 15 ते 20 लाखांचा खर्च। मनसे पदाधिकाऱ्याचा आरोप, सरकारी खर्चावर आक्षेप। त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय? माझ्यावर टीका करणे एवढे ते मोठे नाहीत। 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या, मी सांगतो। वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत राहणाऱ्या सदावर्तेंच्या सुरक्षा खर्चावर मनसे पदाधिकाऱ्यांना आक्षेप घेतलाय। सदावर्तेंच्या सुरक्षेवर सरकार महिन्याला 15 ते 20 लाख रुपये खर्च करत असल्याचा आरोप करत सदावर्ते सरकारचे जावई आहेत का, असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय। सरकार आरोपानुसार सदावर्तेंच्या बंदोबस्तासाठी एकूण 20 जणांची तुकडी आहे, ज्यामध्ये एक PSI, 2 ASI, संरक्षणासाठी जवळ असलेले 4 जण, तर इतर 13 पोलीस शिपाई असे 14 लोक सदावर्तेंच्या सुरक्षेसाठी बंदोबस्ताला असतात। दोन्ही शिफ्ट मिळून या सुरक्षा बंदोबस्ताचा एकूण पगार 10 ते 15 लाखांच्या घरात जात असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यानं केला। सदावर्तेंनी मात्र या आक्षेपावर थेट उत्तर दिलेलं नाहीये। प्रत्येक वेळा काहीतरी बरळायचं आणि मग त्याच्यानंतर वाद निर्माण करायचे, ते वाद पेटवायचे। मग ते कधी ST कामगार संदर्भात असतील किंवा ते कधी जातीविषयक असतील। अशा माणसाला सरकार फुकटचं पोचतंय, कारण त्यांच्या खाली जी पोलिसांची कुमक उभी असते ते जवळजवळ 20 एक अंमलदार तिकडे असतात। म्हणजे PSI असेल, ASI असतील। महिन्याकाठी ह्या माणसासाठी सरकार कमीत कमी 30 ते 40 लाख रुपये खर्च करते अंदाजे। तर हा पैसा आहे जनतेचा, हे सरकारला कळत नाही आहे का? आणि सरकारचा हा जावई आहे का? ते काय जावई आहेत का? ते कॅमेरे लावलेत, ते ह्याच्यावर किती खनखन खनखन खटखट खटखट खट नोटा मोजल्या चालल्यात, हे बघण्याला ते कोण आहेत? त्यांचा राज ठाकरे काय मालक झालाय का? राज ठाकरेचं कर्तृत्व काय? राज ठाकरेची पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो। आज तो वेळ नाही, आज तो विषय नाही। त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चालले ते बघावे। त्यांनी सरकारला शहाणपण शिकवण्या एवढं आणि माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत। 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या, मी सांगतो। कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही। 21 लाख रुपये याच्या सिक्युरिटीवर खर्च करणं इतपत ह्याचं काय महाराष्ट्रासाठी योगदान आहे? जनतेसाठी, नागरिकांसाठी काय योगदान आहे या माणसाचं की याच्यासाठी शासनाने सिक्युरिटी पुरवावी आणि 21 लाख रुपये खर्च करावेत? इथं शांत बस, उगाच आमच्या नादाला लागू नकोस। मूर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस स्वतःला स्वतःचं एक अस्तित्व नाही, ते वेल्डिंगवाल्यांचे चष्मे घालून फिरतो। एक सर्कशीतला तो जोकर असतो त्याप्रमाणे त्याचा वावर असतो। याआधी सुद्धा गुणरत्न सदावर्ते आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला होता। तुमच्या राज ठाकरेंना मी सांगत आहे, तुमचे जे पिलावळ मला जे धमक्या देत आहेत फोनवर, ते काही उपळून भारे बांधू शकत नाहीत। हे चॅलेंज आहे। कष्टकरी जनसंघ अशा विध्वंसक गोष्टीला घाबरत नाही। प्रभू श्री रामचंद्रांचा विचार आणि नथुरामजी गोडसेंचा अखंड भारताचा विचार मानणारा आहे। त्यामुळे खबरदार, राज ठाकरे आपल्या पिलावळांना सांगा धमक्यांचे फोन करायचे नाहीत। परळ लालबागमध्ये राहतो, चॅलेंज स्वीकारतो आणि असे फोनवर धमक्या देण्याऐवजी फ्रंट टू फ्रंट 1 to 1 करायला मी तयार आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात सदावर्तेंनी याचिका दाखल केली होती। तेव्हा सुद्धा सदावर्तेंवरून अंगणवाडी सेविकांनी सरकारला प्रश्न केले होते आणि आता मनसे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सदावर्तेंच्या सुरक्षा खर्चावरून ते सरकारचे जावई आहेत का, असं म्हणत सरकारवर टीकास्त्र डागलंय। 78,000 सरकार, 78,000 माझी बालगोपाळ छोटी उद्याच्या भारताचं भविष्य असलेली तुम्हाला विचारत नाही, सर्वांमध्ये ढवळाढवळ करता आणि मागे हटता। धान्याची दलाली करणं बंद करा। तुम्ही दलाल आहे गुणवंत सदावर्ते हा, यांनी बिलकुल आमच्या नादी लागू नये। सरकारच्या बरोबरीने जाऊन त्यांनी आमच्या अंगणवाडीचा संप मोडीत काढायचं ठरवलेलं हे त्यांच्या याचिकेवरून आमच्या लक्षात येते। ST महामंडळांचं इतकं लाखो रुपयाचा त्यांनी घोटाळा करून केली, तो आता आमच्यावर अत्याचार करून बघतोय। शासनाला माहिती आहे, पण हे शासन डोळे बंद कान उघडे करून ऐकत नाही। दरम्यान
सदावर्तेंच्या बोलण्याच्या आणि हावभावांच्या पद्धतीवरून मनसे पदाधिकाऱ्यांनी टीका करत त्यांना इशाराही दिला। अरे दीवानो मुझे पहचानो, मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन। आम्ही फोडणी देतो आणि आम्ही तडका देतो। अनिल गोटे फार छोटे आहेत, फार छोटे आहेत। तुला काय कुठल्या गोष्टीचा भान नसतो, काय बोलतो तुला स्वतःला भान नसतो, हसतो तरी कसा असतो तो मला असं कधी कधी वाटतं तू काहीतरी ड्रिंक करून बोलतोय। हा माणूस म्हणजे महाराष्ट्र सरकारचा बोलका बाहुल आहे। त्याला फडणवीसांनी चावी दिली की हा माणूस बोलतो, त्यामुळे महाराष्ट्र याला काही गांभीर्याने घेत नाही। एसटी कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी याला हाकलून लावलं त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राला हा काय ते कळलं होतं। त्यामुळे तो राज साहेबांबद्दल काय बोलतोय याला ना साहेब गांभीर्याने घेणार आहेत ना महाराष्ट्र गांभीर्याने घेणार आहे। सरकार। नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।